प्रिसिजनकडून सोलापूर महानगरपालिकेला इलेक्ट्रिक घंटागाड्यांचं हस्तांतरण नुकतंच करण्यात आलंय। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर आणि प्रिसिजन कॅम्पशॉप लिमिटेड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देण्यासाठी प्रिसिजन समूहाकडून सोलापूर महापालिकेला शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या हस्तांतरित करण्यात आल्यात। यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा आणि प्रिसिजनचे अधिकारी उपस्थित होते। सोलापूर महापालिकेला प्रिसिजनने 2 नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेकल्स प्रात्यक्षिकासाठी बनवून दिल्या, ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करणार आहे। महापालिकेच्या सर्व घंटागाड्यांचं रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा मोठा खर्च वाचणार आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं होणारं उत्सर्जन वाचणार आहे। शिवाय रहिवासी क्षेत्रात होणारा आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल। प्रिसिजन समूहाच्या इमॉस या कंपनीनं या इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन सोलापूर येथे सुरू केलंय। ही उत्पादित केलेली घंटागाडी पूर्णतः स्वदेशी असून 100% इलेक्ट्रिक आहे। एका चार्जमध्ये 70 ते 100 किलोमीटर चालेल एवढी रेंज आहे। या गाडीला फास्ट चार्जिंगची सुविधा असून 30 मिनिटात 100% चार्ज होते। या गाडीची प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट ही डिझेल गाडीच्या तुलनेत 80% कमी असते आणि गाडीवरचा मेंटेनन्स खर्चही 50%हून कमी येतो। अशा विविध प्रकारच्या सुविधा या इलेक्ट्रिक घंटागाडीमध्ये आहेत। प्रिसिजन समूहातर्फे या गाड्यांचं हस्तांतरण सोलापूर महापालिकेला करण्यात आलंय। पुढील 3 महिने ही गाडी प्रायोगिक तत्वावर चालवली जाईल। सुरुवातीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण शहा यांनी केलं। त्यांनी आपल्या प्रास्ताविकात वाहनांची माहिती दिली। थोडीशी माहिती देतो। ह्या जे 2 गाड्या आहेत आपण बघतोय हे बेसिकली टाटा एसचे LCV आहेत, छोटा हत्ती ज्याला आपण टिपिकली म्हणतो। मागच्या वर्षभरात साधारण आम्ही पूर्ण एक टीम डेव्हलप केली इंडियामध्ये, सोलापुरात आणि पुण्यात इलेक्ट्रिक व्हेकल टीम, ज्यांनी पूर्ण ग्राउंड अप ह्या व्हेकल्सला इलेक्ट्रिफाय करण्याचं काम केलंय। आणि मी आज प्राऊडली सांगू शकतो की ह्या व्हेकल्समध्ये ऑलमोस्ट 95% लोकलायझेशन आपण अचीव्ह केलेलं आहे। सो इंडियात बनलेले व्हेकल्स आहेत हे, पूर्णपणे डिझाईन्ड, सगळं पार्ट्स जे ह्यात लागतात इन्क्लुडिंग ह्या व्हेकलमधले जे सेल्स आहेत बॅटरीचे ते सुद्धा इंडियातच बनतात। तर अशा प्रकारे एक आपण खूप वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करतोय की एक्झिस्टिंग व्हेकल्स जे आहेत मार्केटमध्ये डिझेलमध्ये जे चालतायत, जे पोल्यूट करतायत, ह्या गाड्या टिपिकली जे छोटा हाती आहेत ते सिटीमध्ये फिरतात आणि पोल्युशन सगळ्यात जास्ती निर्माण करतात। सो इन्स्टेड आम्ही म्हणतो की जाऊन बाहेर नवीन इलेक्ट्रिक गाडी घेण्यापेक्षा जे डिझेल व्हेकल आहेत त्यालाच कमी करा आणि त्यालाच इलेक्ट्रिक करा। सो एक सर्क्युलर इकॉनॉमी जे आपण म्हणतो किंवा सस्टेनेबिलिटी म्हणतो, जी 100% यातनं तुम्ही अचीव्ह करू शकता। आता सध्या आपण एक प्लांट सेटअप केला आहे सोलापुरातच, ज्याच्यात ही इलेक्ट्रिफिकेशन जर्नी होते। गुलाब सरांनी तो प्लांट पाहिलेला आहे। टिपिकली आम्ही असं करतो की एका कस्टमरनी डिझेल व्हेकल आमच्या प्लांटमध्ये आत आणली तर 8 तासात तुम्हाला पुन्हा इलेक्ट्रिक करून मिळते ती। सो अतिशय फास्ट प्रमाणात आणि खूप एफिशियंटली हे केलं जातं। आणि फार कमर्शियल्स न सांगता मी एवढं नक्की सांगू शकतो की बाहेर आज मार्केटमध्ये जाऊन टाटा एस नवीन इलेक्ट्रिक घेण्याच्या अर्ध्या किमतीत आम्ही हे करू शकतो आणि सेम परफॉर्मन्स, सेम हाय लेवल स्पेक्स मिळू शकतात। महापालिका आयुक्त यांच्याकडे वाहनांच्या चाव्या यावेळी सुपूर्द केला। या प्रसंगी सफाई अधीक्षक अनिल सराटे, वाहन अधीक्षक नागनाथ मेंढगुळे, माधव देशपांडे, संदीप पिस्के, सुभा जाधव, शुभम उजळंबे आदी मान्यवर उपस्थित होते।